डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना आनंदाची बातमी मिळणार आहे। 110 कोटींचं वाटप होण्याचे संकेत मिळत आहेत। 5 लाखांपुढील ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना ठेवीच्या प्रमाणामध्ये 50% रक्कम मिळणार असल्याची माहिती नगर अर्बन बँक बचाव समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, DM कुलकर्णी, मनोज गुंदेचा, ॲडव्होकेट अच्युत पिंगळे, विलास कुलकर्णी यांनी दिली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्याकडं महसूल खात्याचे पूर्ण अधिकार असल्यामुळे DM ऑर्डर हा जो काही प्रकार असतो, बँकेकडं ज्या तारण दिलेल्या मालमत्ता आहे त्या जप्ती करण्यासाठी जी काही प्रक्रिया असते ती बँकेच्या वतीने तिकडं सादर केलेली आहे। परंतु सदरच्या 70 DM ऑर्डर्स अजूनही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची सही न झाल्यामुळे सर्व पेंडिंग आहे। त्याबाबत आम्ही स्पष्टपणे माननीय नामदार विखे पाटील साहेबांच्या समोर ही गोष्ट त्यांच्यासमोर तडकीने मांडली आणि विखे पाटील साहेबांनी ताबडतोब आदेश दिले की आपण त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा। आणि मग सालीमठ साहेबांना हेही सांगितलं 30 फाईल तहसीलदार साहेबांकडे सुद्धा पेंडिंग आहेत आणि खाली तलाठी, नायब तहसीलदार, सर्कल सगळेच जण नावं लावायला, प्रॉपर्ट्या ज्या तारण आहेत त्यांचे जप्त करण्याच्या ज्या कारवाईला प्रक्रिया आहे ती राबवायला फार त्रास देतात, वेळ देत नाहीत, पैसे मागतात। आता त्याच्यामुळे सर्व हे पेंडिंग पडलेलं आहे। तुम्हाला असं वाटतं का या सगळ्या प्रकरणामध्ये खुद राजकारणी किंवा पोलीस अधिकारी याच्यामध्ये सहकार्य करत नाही किंवा नाही, पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा राजकीय दबाव आहे असं माझं मत आहे। पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी भेटतो, लेखी निवेदनं दिलेली आहेत आणि स्पष्टपणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गृह खात्याचे प्रमुख आणि माननीय DG शुक्ला मॅडम आणि सौनिक मॅडम मुख्य सचिव यांच्याकडं वेळोवेळी लेखी पत्रांनी सर्व तक्रारी केलेल्या आहेत। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेले आहेत, IG कडे केलेले आहेत। परंतु जी ठोस कारवाई व्हायला पाहिजे, आरोपी गावात फिरत आहेत आणि ठोस कारवाई होत नाही, ही फार दुर्दैवी घटना आहे। त्यांच्यावर ठोस कारवाई झाली तर बँकेचे पैसे वसूल व्हायला मदत होईल, ही आमची मागणी आहे। त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे स्पष्टपणे मागणी आहे की आता गृह खातं तुमच्याकडं आहे, तुमची स्पष्ट भूमिका आहे की माझ्या कार्यकाळात आणि माझ्या राज्यामध्ये मी मुख्यमंत्री असताना कुठलाही भ्रष्टाचारी कारभार होऊन देणार नाही, तर त्यांनी स्पष्ट आदेश द्यावेत आणि ह्या झालेल्या इतक्या मोठ्या भ्रष्टाचारी आणि बँक पडलेल्या, बंद पडलेल्या ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत। नगर अर्बन बँक बचाव समिती यांनी गेल्या 10 वर्षापासून जो लढा चालू केला होता त्या लढ्यातील आज एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला। नगर अर्बन बँकेत ज्या ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या होत्या, म्हणजे 5 लाखाच्या आतील ठेवीदारांना विमा कंपनीकडनं पैसे मिळाले, परंतु 5 लाखाच्या पुढच्या ठेवीदारांना पैसे मिळाल्याचं त्यांचं थोडं अंधकारमय होतं। यासाठी बँक बचाव समितीने कायदेशीरदृष्ट्या पाठपुरावा करत आणि काही मोठ्या कर्जदारांना अटक करायला लावून त्यामधून मोठी वसुली झाली व यातून आज मोठ्या ठेवीदारांना 50% रक्कम मिळण्याचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत। त्यासाठी लागणारा ना हरकत दाखला लवकरच रिझर्व्ह बँकेकडनं प्राप्त होईल व त्यातून 110 कोटीचं वाटप होणार आहे। हे आज सांगताना आम्हाला खरंच मनापासून समाधान वाटतंय आणि या कार्यामध्ये बँक बचाव समितीचे ज्या यांनी सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे धन्यवाद। त्याचप्रमाणे बँकेवर जे सध्या व्यावसायिक आहेत गणेशजी गायकवाड ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत। त्यातून हे वसुली होऊन हे चांगली गोष्ट निर्माण झालेली आहे। आता 110 कोटीचं वाटप झाल्यानंतर आणखी 110 कोटी रुपये ठेवीदारांना देण्याचे बाकी राहतात। त्यासाठी सुद्धा बँकेचे जे 900 कोटी रुपये थकीत कर्ज येणे बाकी आहे त्याची प्रभावी वसुली व्हावी म्हणून आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांची भेट घेतली होती व त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, बँकेचे व्यावसायिक व ठेवीदार व बँक बचाव समिती यांची नुकतीच एक महत्त्वपूर्ण मीटिंग पार पडली व त्यात ठरल्याप्रमाणे सदस्य समिती नेमून त्याद्वारे वसुली लवकरात लवकर प्रभावी करून राहिलेले 110 कोटी सुद्धा ठेवीदारांना हे नजीकच्या भविष्यातच परत जातील आणि अशा प्रकारे ठेवीदारांचे पूर्ण पैसे परत मिळालेली, बंद पडलेली बँक परंतु ठेवीदारांचे पूर्ण पैसे मिळाले, हा इतिहासात एक सुवर्ण अक्षराने नोंदवले गेल्याचं क्षण राहील व यानंतर बँक पुन्हा कशी चालू होईल यासाठी आता बँक बचाव समिती कार्य करणार. पोलिसांच्या तपासावरती आपण समाधानी आहात का? त्यामुळे आर्थिक बाजू खराब आहे, वापर कसा आहे, दुसरे आपण समाधानी आहात? निश्चित की ही गोष्ट खूपच अशी चिंता करण्यासारखी आहे की एकूण 105 आरोपीचे नावं निश्चित झालेली आहेत. ती यादी गोपनीय असताना व्हायरल झाल्यामुळं बऱ्याचशा आरोपीला फरार व्हायला मदत झाली आणि ते आरोपी सापडत नाही. त्यामुळं आज न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्यातून बी वसुली जास्त प्रभावी व्हायला थोडे अडचणी निर्माण होत आहेत. ज्या आरोपींनी भ्रष्टाचार केलाय त्यांना शासन व्हायला विलंब होत आहे. या सर्व गोष्टी निश्चित याच्यामध्ये विलंब होत आहे. आता या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालून आता हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा फेटाळलेले आहेत. म्हणजे गुन्हा दाखल झाला फेब्रुवारी 2022 मध्ये आणि आज 25 आले तरी आरोपी अजून फिरतायत, मोकाट आहेत आणि पोलीस रेकॉर्डला ते फरारी आहेत किंवा काय आहे हे सुद्धा काही कळायला मार्ग नाही. त्या दृष्टीने पोलिसांनी काही रेकॉर्ड तयार केलं किंवा नाही हे सुद्धा मग कल्पना नाही. मी अवधूत कुकडवाल. मी 2019 साली रिटायर झालो. महिंद्रा कंपनीमध्ये होतो. माझे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे तसेच माझ्या आईचे वडिलांनी ट्रान्सफर केलेले आईच्या नाव ट्रान्सफर केलेले पैसे, भावाचे काही पैसे आणि बहिणीचे काही पैसे असे म्हणून सर्व मिळून आमचे 41 लाखाच्या मुदत ठेवी आमच्या अर्बन बँकेमध्ये अडकलेल्या आहेत. आज काय त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आम्हाला बँकेकडून कन्फर्मेशन मिळालेलं नाही की केव्हा पैसे मिळणार आहे. तर या माध्यमाद्वारे मी एवढंच सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर आमच्या मुदत ठेवी परत मिळत जेणेकरून आमची आर्थिक परिस्थिती ऊर्जित अवस्थेत येईल एवढं सांगू शकतो. कारण आता मुलीचं लग्न आहे, शिक्षण चालू आहे, पुतळीचं लग्न आहे, आईची वृद्धावस्था आहे, तिच्या आजारपणाला पैसे लागतात. तसं माझा स्वतःचा उदरनिर्वाह देखील याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा ही रक्कम त्वरित मिळावी ही सर्व जे राजकीय व्यवस्थेकडे पर्टिक्युलरली CM साहेबांकडे आणि गृह खात्याकडे ही विनंती आहे. तर या माहितीमुळे नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना जीवात जीव आल्यासारखं वाटतंय. 5 लाखांपुढील ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना ठेवीच्या प्रमाणामध्ये 50% रक्कम मिळणार आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.